सोमा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ केलाय. बॉलला पाठवलंय सीम, मार रेषा पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. हो हो, इथे इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झालाय आणि अगदी आपण पाहायला गेलं तर हा बॉल निघून चालाय. 4 धावांसाठी चौकार. संदीपजी निवडुंगे साहेब आणि त्याचबरोबर नवनाथजी पवार साहेब आणि संदीपजी निवडुंगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. आपलं स्वागत आहे जिंटी प्रीमियर लीग 2026 मध्ये. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल बीट करून पाठीमागे अगदी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येत असताना मात्र पाहायला मिळते. दादा स्कोरिंग हो, परत एक वेळा लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय आणि हा बॉल अगदी अडवण्याचा प्रयत्न. त्याच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. संदीप दादा यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आणि त्याचबरोबर हो, यावेळेस देखील चांगला बॉल. डॉट बॉल. ओव्हर होते थांब. हा लिहून दे ना. हो हो, परत एक वेळा लॉफ केलाय बॉलला आणि हा देखील बॉल चाललाय सीमा रेषा पार. संदीपला अजित यांच्यासाठी मात्र पारितोषिक आलाय. संदीप मोडक यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. आणि महादेवने देखील जर षटकार मारला तरी देखील त्यांच्यासाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बाबूराव पाटील आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 15. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 15. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. तुला मी काय म्हणतो डायरेक्ट 15 आहे बाई. असं कट पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती पाठीमागच्या क्षेत्रामध्ये एक धाव. पळून काढली काय? डॉट बॉल. यस यस, डॉट बॉल. 0-0 कर 0 बस. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. WD सोळा कर वाढव तिथं बस. एवढंच लक्षात ठेव. सोडून दे. परत एक वेळा आपण पाहिला गेलं तर हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती. हा बॉल डॉट बॉल.
हा देखील बॉल डॉट बॉल. हे जे मान्यवर आहे त्यांच्या हातचे ते मान्यवर आहे पहिले. हा देखील बॉल अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक धावाले 16 धावा फलकावरती लागल्यात. सेमी फायनलची लढत आहे. कोणता संघ फायनलची तिकीट मिळवेल हे मात्र बघायचं आहे. पकडले ना 15 आणि आता 2 आले. स्कोरर नव्हता बघ, स्कोरर नव्हता म्हणून प्रॉब्लेम झाला. किती झालाय ते सांगा. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय आणि आता ओव्हरची होती समाप्ती. टीमची धावसंख्या 21. बरोबर आहे ना? येस, 21 झालाय. 21. 21. कोण आहे दुसरा बॉल? तिसरा हा सोमा बॉलर कोण आहे? महेश आलेत गोलंदाजी मार्क वरती. डॉट आहे ना पहिला. पहिला बॉल डॉट बॉल. लॉफ केलाय बॉलला. उंच पुरा गेला आणि हा बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. 27-27. प्रत्येक वेळा बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल डॉट बॉल. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर व्हाईट बॉल आणि पंचांच्या माध्यमातून एक चांगली ऍक्शन, वेगळी ऍक्शन दर्शवली जाते. चांगली पंचांची भूमिका देखील आज पाहायला मिळाली. ओहो, इथे खोदून काढलाय. 6 धावांसाठी षटकार. सिक्सर. चला, यानंतरची मॅच सातारा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक. कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. कॅचेसचा कॉल होता. बाबूराव यांनी मात्र चुकी केली आहे, परंतु इथे रनआउट. येस 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 अंपायर तेच सांगताय, रनआउट. एक वेगळी ऍक्शन अंपायरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त जबरदस्त काय ऍक्शन पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र बघा, कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल, जर अंपायर ऍक्शन टिपता आली तर बघा. आमचा कॅमेरामॅन जेवायला येत आहेत. हे आपल्याला
टीमची धावसंख्या 38. जीव की रे रोशन जेव ना सोमा दादा बॉलर दिसतील का सोमा दादा बॉलर हा तिथं पुढं रना पण वाढ शेवटचं अंतिमचं षटक. टीमची धावसंख्या 38. 3 ओव्हर समाप्त. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं गेलं तर एकदा बॉल बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून उडवला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं गेलं तर 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 41. 41 धावा. परत एक वेळा चुकी आणि इथे देखील चुकी झाली. बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. एका क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली परंतु दुसऱ्या शिक्षकाने देखील तीच चूक केली आहे आणि चौकाराचा भुर्दंड भरावा लागतोय. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यासाठी गेलेत आणि बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. हो इथे पाठीमागे हुक केलाय. पाहावं लागेल पंचाचा इशारा. षटकार. 6 धावा. ताबडतोड फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो अगदी महत्वाची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. अर्थातच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गणेशजी सकपाल साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच बरोबर रवींद्रजी रांजणे साहेब हे देखील त्यांच्या सोबतीला आणि उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. आज आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गणेशजी सकपाल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्याचबरोबर रवींद्रजी रांजणे साहेब आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी उपस्थित होतोय. तर जिंती प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांचं सहर्ष 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 स्वागत.
सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय आदरणीय गणेशजी सकपाळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते आणि त्याचबरोबर रवींद्रजी राजने साहेब हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज लहानांपासून थोरापर्यंत नेहमीच संपर्कात असणारे आणि प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, ज्यांनी अगदी आपण पाहायला गेलं तर सामान्य जनतेच्या अडचणीमध्ये प्रत्येक भागामध्ये अधिकाऱ्यांशी जाऊन अगदी संवाद साधणारे आणि प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेणारे असे तुम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने मात्र या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय गणेशजी सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या जिंती प्रीमियर लीग मध्ये पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कल्पेशजी म्हात्रे साहेब हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेशजी साळेकर साहेब हे देखील इथे उपस्थित झालेत. टीमची धावसंख्या टार्गेट झाली आहे. धावसंख्या झाली 56 आणि विजयासाठी 57 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम 9 स्पोर्ट्स या टीमला विजयासाठी 57 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला टॉस होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. सातारा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये अष्टविनायक. कॅप्टन या टॉस साठी लगेच. चला कॅप्टन या प्लीज. अष्टविनायक 11 आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सातारा स्पोर्ट्स. इनिंग ब्रेक झाली आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम महावीर फायटर. सन्माननीय आदरणीय कमलेशजी म्हात्रे साहेब, भाऊसाहेब सावंत साहेब, निखिलजी म्हात्रे साहेब आणि सुनीलजी साळेकर साहेब ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळते. आणि करूया टॉस नेक्स्ट मॅचचा. मी विनंती करेन चला आपण टॉस घेऊयात. मी विनंती करेन गणेश जी सकपाळ साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. गणेशजी सकपाळ साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. तर सेकंड सेमी फायनल
एका बाजूला अष्टविनायक आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सातारा स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये मात्र टॉस होईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस घेतला जातोय. यस, टॉस जिंकलाय अष्टविनायक 11 आणि गोलंदाजीचा घेतलाय निर्णय. मान्यवरांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती असं होता हे जे आपण साहेबांचा योजनेत सन्मान आपण करूयात. आज खऱ्या अर्थाने मात्र आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी संतोष दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन गणेशजी सकपाळ साहेबांचा योजनेत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र करूयात. आज खऱ्या अर्थाने मात्र आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले गेले. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योजनेत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रयत्न चांगला केला, एफर्ट चांगले होते, परंतु यस. त्यानंतर मी विनंती करेन रवींद्रजी राजवडे साहेब यांचा योजनेत सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योजनेत सन्मान. जेडी विनंती करेन रवींद्रजी राजवडे साहेबांचा योजनेत सन्मान. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योजनेत सन्मान केला जातो. त्यानंतर मंगेशजी साळेकर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र आपण घेऊयात. मंगेशजी साळेकर साहेब माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योजनेत सन्मान. त्याचबरोबर कल्पेशजी म्हात्रे साहेब त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर भाऊसाहेब सावंत साहेब हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण योजनेत सन्मान करतोय. भाऊसाहेब सावंत साहेब त्यांचा देखील योजनेत सन्मान. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर निखिलजी म्हात्रे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. निखिलजी म्हात्रे साहेब त्यानंतर निखिलजी म्हात्रे साहेब त्यांचा देखील योजनेत सन्मान. त्याचबरोबर सुनीलजी साळेकर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण करूयात. सुनीलजी साळेकर साहेब माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण करूयात. त्याचबरोबर संदीपजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील योजनेत सन्मान. संदीपजी मोडक साहेब हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचा देखील योजनेत सन्मान आपण करूयात. संदीप दादा या.
नवनाथजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. त्यानंतर संदीपजी निवडुंगे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील योचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योचित सन्मान. त्याचबरोबर अमोलजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील योचित सन्मान आपण करूयात. अमोलजी माने साहेब, माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योचित सन्मान. त्याचबरोबर विलाजी साळुंके साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. आणि रवींद्रजी पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील योचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचा योचित सन्मान. ज्यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य करण्यात आलं, रवींद्रजी पाटील साहेब यांचा योचित सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मुलाचं सहकार्य राहिलंय, त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर विलाजी साळुंके साहेब, त्यांचा योचित सन्मान. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतोय. सन्माननीय आदरणीय संदीपजी मोडक साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. नवनाथजी पवार साहेब आपण देखील या, आपला देखील योचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नवनाथजी पवार साहेबांचा योचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकी शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा योचित सन्मान. मॅचच्या दिशेने जाऊयात. ऑन साइडला वळवला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फेकी तिथे पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये अष्टविनायक टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये टीमची धावसंख्या 26 व मॅचच्या दिशेने. हो, इथे ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. आणि हो, यावेळेस देखील चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येथे मात्र पाहायला मिळतो. आता येणारे बॉल 13 आणि 13 बॉल मध्ये 30 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 30 धावा. फायनलची तिकीट कोण मिळवेल हे मात्र बघायचं आहे. हो, सोडून दिलाय, बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल डॉट बॉल, ओव्हरची होते समाप्ती. 12 चेंडू. धन्यवाद साहेब, आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आपलं सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. गणेशजी, सकपाळ साहेब आणि संपूर्ण त्यांची
अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला भेट देण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा असंच प्रेम असंच सहकार्य राहावं हीच गणराजचरणी प्रार्थना करतो. चला जरा फास्ट घ्या प्लीज, विनंती असेल. 12 बॉल मध्ये आता 30 धावा करायचे आहेत. फास्ट क्रिकेट खेळा थोडस. 12 चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली अंपायरने, बघावं लागेल. Not out. Yes, it's a fair delivery. Dot ball. लॉफ केलाय बॉलला पूर्णपणे आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ठोकलाय हा षटकार. ये बाबूराव का स्टाईल आहे. फेकून दिलाय पूर्णपणे. हा ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच पाहायला मिळाला. परत एक वेळा चांगला बॉल, गती काढून घेतली या बॉलवरती. वळवण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे. हा बॉल अगदी आपण पाहायला गेला तर गोशांगी क्षेत्रामध्ये एक धाव टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. 34. 9 बॉल 23 धावांची गरज. 9-23 चं समीकरण. परत एक वेळा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये मात्र बॉल विसावत असताना मात्र पाहायला मिळतोय. चेंडू अगदी आपण पाहायला गेलं तर घोषंगी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव सिंगल येते. 8 बॉल 22. 8-22 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8 चेंडू 22 धावांची गरज.
8 बॉल 22. एक मोठा फटका महत्वाचा आहे. हो हो, मोठ्या फटक्यासाठी गेले. कॅचचा कॉल. काय घडलंय? त्याला देखील विश्वास बसला नाही की मी कॅच पकडली आहे. अगदी हाताला फेविकॉल चिपकवल्यासारखी अगदी ही कॅच चिपकली आहे. एका हातामध्ये कॅच पकडलाय आणि अविश्वसनीय झेल. आणि तो तेच सांगतोय की काय घडलंय, त्यालाच विश्वास बसला नाही. आणि महत्वाची विकेट बाबूराव पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, ज्याच्यावरती मात्र संपूर्ण टीमचा कारभार होता, जबाबदारी होती, त्याला मात्र आता माघारी धाडलाय. सात बॉल 22 ची गरज. 7 चेंडू 22. सोडून दिलाय. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. 7 बॉल आता 21 धावांची गरज आहे. 7-21 हे समीकरण. अपरकट आणि हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 6 बॉल आता करायचे 17 धावा. 6 बॉल मध्ये आता 17 धावांची गरज आहे. 56 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या होत्या आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आता येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 6-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला टीम मीटिंग नको, अजून एक सेमीफायनल आहे. प्लीज फास्ट घ्या थोडस प्लीज. सहा बॉल 17ची गरज. चला नेक्स्ट टीम अष्टविनायक आणि सातारा स्पोर्ट्स लगेच तयार राहा. बघा 4 ओव्हरची मॅच आहे. सामना थोडस स्पीडअप करायचा प्लीज. नंतर खेळायची कवर मॅच संपल की सांगून ठेवतो परत लय टाइमपास करतील. 6 बॉल 17ची गरज. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा अंतिमचा षटक जबाबदारी दिले राहुल वरती. पहिला बॉल सचिन साठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी. बीट केलाय पूर्णपणे. डॉट बॉल. 5-17चं समीकरण. 3 बाहेर मारायचे आहेत. 5 बॉल मध्ये 3 बाहेर फेकायचे आहेत. चला डगआउट मध्ये जे खेळाडू बसले त्यांना विनंती करेन की आपण प्लीज मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. जे डगआउट मध्ये खेळाडू बसले त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. हा देखील फटका थोडासा खराब पाहायला मिळाला. आता 3 बॉल वरती 3 आता बाहेर मारावेच लागतील तरच तुम्ही फायनल मध्ये तिकीट मिळवाल. चार बॉल आणि 16 धाबांची गरज. 4-16. तीन बाहेर मारायचे आहेत. ओहो, इथे काय घडले? आता मॅच पूर्णपणे काबीज केली आहे टीम महावीर फायटर या संघाने. 3 बॉल 15. एखादा नकारात्मक चेंडू आला तर सामन्यामध्ये पलटवार होऊ शकतो. बघूयात. वेगाने टाकलेला बॉल
एकच धाव आली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावांची गरज आहे. दोन बॉल 14. हा देखील बॉल आलाय डॉट. औपचारिकता शिल्लक. फायनल मध्ये जाण्यासाठी एक पाऊल पाठीमागे. महावीर फायटर. औपचारिकता शिल्लक. एक चेंडू 14. ओहो, आणि ते फायनल मध्ये दाखल होणारा संघ महावीर फायटर संघ, महावीर पॉवर हिटर संघ. महावीर पॉवर हिटर संघ सेमी फायनल ची मॅच जिंकून फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला